महापौरपदी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडतीला सुरुवात झालेली आहे। सर्वसाधारण प्रवर्गासाठी किती महापालिकांची आरक्षण सोडत काढली जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबईचा यामध्ये नंबर लागणार का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे। सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडतीला सुरुवात झाली आहे। पुन्हा एकदा आपण राजूकडे जाऊयात। राजू, सर्वसाधारण प्रवर्गासाठी किती चिठ्ठ्या टाकण्यात आलेल्या आहेत? कोणत्या कोणत्या महापालिकांचा यामध्ये समावेश आहे? माधवी, आपण पाहतोय की आतापर्यंत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी या तिन्ही प्रवर्गाचं आरक्षण पूर्ण झालेलं आहे। त्यामध्ये महिलांचं सुद्धा आरक्षण पूर्ण झालेलं आहे आणि आता सर्वसाधारण प्रवर्गाचं जे आहे ते आरक्षण सोडतीला सुरुवात झालेली आहे। आणि यामध्ये आपण पाहतोय की 17 महानगरपालिकांमध्ये एकूण जे आहे ते सर्वसाधारण प्रवर्गामध्ये महापौर निवडून त्यांचं लॉटरी लागणार आहे आणि त्यामध्ये 50% म्हणजे 9 महिला ज्या आहेत त्या महापौर असणार आहे। आपण याच्यात जर पाहिलं तर ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहे, मुंबई असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, नागपूर असेल, ह्या सगळ्या महानगरपालिका ज्या आहेत त्या याच्यामध्ये खुल्या प्रवर्गामध्ये गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये पाहतोय की यापैकी आता फक्त महिला काही राखीव लागणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्यातील पाहतोय की 9 महानगरपालिकांपैकी अमरावतीमध्ये खुल्या प्रवर्गातील महिला महापौर असणार आहे। पहिली लॉटरी जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे अजून 8 ठिकाणी जे आहे ते खुल्या प्रवर्गातून महिला ह्या महापौर असणार आहे। खरं तर 50% महिलांसाठी राखीव आहे आणि त्यातून आपण पाहतोय की प्रत्येक प्रवर्गाचं जे आहे ती सोडत काढल्यानंतर पुन्हा महिलांसाठीची सोडत काढली जाते आणि त्यातली आपण पाहतोय की अमरावतीमध्ये महिला महापौर असणार आहे। त्यामुळे आता 8 बाकी आहेत। त्यामुळे आता मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, पिंपरी चिंचवड असेल, या ठिकाणी महिला महापौर बसणार की आणखी कोण बसणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर ही सगळी सोडत जी आहे ती अंतिम टप्प्यात येताना आपल्याला पाहायला मिळतात। जे आरक्षणाचे महत्त्वाचे 3 प्रवर्ग आहेत ते पूर्ण झालेले आहेत आणि शेवटचा खुला प्रवर्ग सुरू आहे आणि त्यामध्ये एकूण 17 जागा आहेत आणि 17 पैकी 9 जागांवरती महिला महापौर बसणार आहे। आणि त्यातील पाहतो आपण का अमरावतीनंतर आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा महिला महापौर असणार आहे आणि धुळे महानगरपालिकेवरती सुद्धा खुल्या प्रवर्गातील महिला महापौर असणार आहे। 9 पैकी 3 ठिकाणची सोडत आपल्याला पाहायला मिळते। अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या तीनही ठिकाणी खुल्या प्रवर्गातून महिला महापौर असणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय का नवी मुंबई, नांदेड, वाघाळा आणि नागपूर या ठिकाणी सुद्धा खुल्या प्रवर्गातील महिला महापौर असणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की आता खुल्या प्रवर्गातील 9 एकूण महापौर बसणार, त्यापैकी महिला महापौरांसाठी जे आरक्षित झालेले आहे त्यामध्ये अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, धुळे आहे, नवी मुंबई आहे, नांदेड, वाघेळा आहे, नागपूर आहे, या ठिकाणी महिला महापौर बसणार आहेत। आणि उर्वरित ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की या ठिकाणी पुरुष किंवा महिला आता पक्षावरती अवलंबून आहे की कोणाला हे महापौर बनवायचं आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा आता खुल्या प्रवर्गातला महापौर बसणार आहे। त्यामुळे आता आपल्याला बघावं लागणार आहे की नेमकं कोण त्या ठिकाणी महापौर बसणार आहे। आपण पाहतोय की या ठिकाणच्या सगळ्या महानगरपालिकांचा निकाल जो आहे तो समोर आल्यानंतर सोलापूर, नाशिक, मुंबई असेल, मेरा भाईंदर असेल, पुणे असेल, वसई विरार असेल, परभणी असेल, या ठिकाणी नेमकं आता काय पक्ष भूमिका पार पाडणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल, ओबीसी असेल, खुला प्रवर्ग असेल, त्यातील महिलांचं आरक्षण जे आहे ते संपूर्णपणे चित्र स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला आता स्पष्ट दिसतंय की आपला महापौर कोण असणार आहे, कुठल्या प्रवर्गातून येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहील। राजू, मी तुम्हाला अगदी थोडंसं थांबवते। जी ब्रेकिंग आता तुम्ही दिलेली आहे ती आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूयात। 17 महापालिकांमध्ये महापौर पद हे सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे, सर्वसाधारण गटाकडे जाणार आहे आणि यापैकी 9 जागा या महिलांसाठी असणार आहेत। 9 जागांवर सर्वसाधारण गटांमधल्या, सर्वसाधारण प्रवर्गामधल्या महिला या महापौर होणार आहेत। तर या 9 महापालिका कुठल्या आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, भिवंडीमध्ये खुल्या प्रवर्गासाठीचे महापौर होणार आहेत। खुल्या प्रवर्गाचे महापौर या सगळ्या महापालिकांमध्ये विराजमान होतील आणि त्यासोबतच पुणे आहे, पिंपरी चिंचवड आहे, या महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गामधले महापौर होणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। 17 महापालिकांचं महापौर पद सर्वसाधारण गटासाठी असणार आहे आणि त्यापैकी 9 महापालिकांमध्ये महापौर पद हे महिलांसाठी असणार आहे। त्यापैकी मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, भिवंडीमध्ये खुल्या प्रवर्गातील महापौर होणार यावर शिक्कामोर्तब झालंय। तर पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिकमध्ये आता खुल्या प्रवर्गासाठीचं आरक्षण निघालेलं आहे। तर या 17 महापालिकांचं चित्रही आता स्पष्ट होत आहे। 17 पैकी 9 महापालिकांमध्ये महिला महापौराची वर्णी लागणार आहे, तर इतर महापालिकांमध्ये आता महिलेला संधी द्यायची की पुरुषाला
याची संपूर्ण जी काही निर्णय घेण्याचे अधिकार हे संपूर्ण त्या पक्षांना असतील, सत्ताधारी पक्षाला असतील. तर 17 महापालिकांचं चित्र आता स्पष्ट होत आहे, जिथे सर्वसाधारण प्रवर्गातले महापौर असणार आहेत. मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, भिवंडीमध्ये खुल्या प्रवर्गातले महापौर होणार, यावर शिक्कामोर्तब झाले. आणि त्यासोबतच पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूरचंही चित्र स्पष्ट झालंय. याही 4 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातले महापौर विराजमान होणार आहेत. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडतीला सुरुवात झालेली आहे. अनेक महापालिकांचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामध्ये मुंबई, त्यासोबतच पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या सगळ्या मोठ्या महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गाचं आरक्षण निघालेलं आहे. खुल्या प्रवर्गासाठी आता महापौर तिथे बसणार हे आता निश्चित झालेलं आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूरमध्ये खुल्या प्रवर्गाचाच महापौर असणार आहे. वसई, विरार, अमरावती, मालेगावमध्ये खुल्या प्रवर्गाचा महापौर होणार, यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी, खुल्या प्रवर्गासाठी, खुल्या गटासाठी आता आरक्षण सोडत सुरू झालेली आहे आणि यामध्ये वर्णी लागलेली आहे ती मुंबईची, त्यासोबतच नवी मुंबई, वसई, विरार, नाशिक, नागपूर या सगळ्या महापालिकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातला महापौर होणार आहेत. यापैकी 9 महापालिका अशा आहेत की जिथे महिला, खुल्या वर्गातल्या महिलांची वर्णी लागणार आहे. आता त्या महापालिका कुठल्या आहेत हेच पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिकमध्ये खुल्या प्रवर्गामधल्या महापौर बसणार आहे, यावर शिक्कामोर्तब झालंय. वसई, विरार, अमरावती यामध्ये देखील खुल्या प्रवर्गातल्या महापौरांची वर्णी लागणार आहे. पुन्हा एकदा आपण राजूकडे जाऊयात. राजू, या 17 महापालिकांपैकी कुठल्या अशा महापालिका आहेत जिथे खुल्या प्रवर्गातल्या महिलांची वर्णी लागणार आहे महापौर पदासाठी? अगदी आपण पाहतोय की आता महिलांसाठी जे आहे ते यादी समोर आलेली आहे आणि त्यामध्ये आपण पाहतोय की खुल्या वर्गासाठी अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, धुळे असेल, नवी मुंबई असेल, नांदेड, वाघेला असेल, नागपूर असेल, सोलापूर, नाशिक, मुंबई, मीरा भाईंदर, पुणे, वसई, विरार, परभणी, सांगली, मिरज, कुपवाडा आणि मालेगाव यासाठी आणि भिवंडी, निजामपूर हे खुल्या वर्गासाठी एकूण ह्या महानगरपालिका असणार आहे आणि त्यातील 9 ठिकाणी महिला महापौर बसणार आहे आणि तीच प्रक्रिया सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे नेमकं या ठिकाणी 8 महापालिकांच्या सगळ्या याच्यावरती आता कोण नेमकं बसणार आहे, कोणाची वर्णी लागणार आहे 9 ठिकाणी हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. एकूण खुल्या प्रवर्गासाठी 17 जागा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात, त्यापैकी 9 ठिकाणी महिलांसाठी आरक्षित असणार आहे आणि त्याची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता आपण पाहतोय की आतापर्यंत आदिवासी म्हणजेच अनुसूचित जमातीसाठी जे आहे ते आरक्षण सोडत निघालेले आहे, अनुसूचित जातीसाठी आरक्षण सोडत निघालेले आहे, ओबीसी आरक्षण सोडत निघालेले आहे, त्यामधल्या 50% महिलांची सुद्धा सोडत जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि आता खुल्या प्रवर्गातील सोडत जी आहे त्याची सुरुवात झालेली आहे. त्यापैकी खाली आपल्याला पाहायला मिळणार आहे की 50% महिला कुठल्या महानगरपालिकांमध्ये महापौर म्हणून बसणार आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या महानगरपालिका जर पाहिल्या आपण तर मोठ्या आणि चर्चेच्या महानगरपालिका आहेत, त्यामध्ये आपण पाहतोय की मुंबई असेल, अगदी मुंबई असेल, अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड असेल, नागपूर असेल, सोलापूर असेल, नाशिक असेल, मीरा भाईंदर आहे, पुणे आहे, वसई, विरार, परभणी, सांगली, मिरज, कुपवाडा, मालेगाव आणि भिवंडी, निजामपूर या सगळ्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत आणि त्या ठिकाणी आता महिला महापौर बसणार की पक्ष आणखी काही हे करणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. एकूण 17 या महानगरपालिका आहे आणि त्यापैकी 9 जागा ज्या आहेत त्या महिला महापौरांसाठी सोडत निघणार आहे आणि त्यामुळे उर्वरित ज्या काही जागा आहेत त्याच्यावरती आता पक्षाला निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे साहजिकच आहे की सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर आपण पाहतोय की मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल या ठिकाणी नेमकं कुठल्या प्रवर्गातून महापौर बसणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि आपल्याला चित्र संपूर्णपणे स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळते. खाली आता 17 याच्यामध्ये 9 कुठल्या महानगरपालिका आहेत की त्या ठिकाणी महिला महापौर बसणार आहे आणि त्याचीच सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. ज्या चिठ्ठ्या पहिल्या टाकलेल्या होत्या 17 त्याच्यामध्ये पुन्हा आता महिलांसाठीची जी आहे ती केलेलं पाहायला मिळते आणि आता आपण पाहतोय की भिवंडी, निजामपूरमध्ये ओपन महिलांसाठी जी आहे ती सोडत निघालेली आहे. पिंपरी चिंचवड सुद्धा ओपन महिलांसाठी ही सोडत निघालेली पाहायला मिळते. त्यामुळे 9 पैकी 2 ठिकाणी म्हणजे भिवंडी, निजामपूर आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी महिला महापौर ह्या खुल्या प्रवर्गातल्या असणार आहे. चित्र स्पष्ट झालेलं आहे. उर्वरित 7 ठिकाणचं चित्र जे आहे ते येणं बाकी आहे. त्यामुळे 7 ठिकाणी नेमकं महिला ज्या आहेत त्या कुठल्या ठिकाणी राखीव राहणार आहेत हे सुद्धा पाहणं अतिशय